जळगावमधनं जळगावमध्ये प्रेमविवाहाच्या रागातनं जावयाची हत्या करण्यात आली। पिंपराळा हुडको परिसरामध्ये तणावाचं वातावरण सुद्धा यामुळे पाहायला मिळतंय। संतप्त नातेवाईकांकडनं आरोपीचं घर जाळून देण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला। पिंपराळा हुडको परिसरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर जळगावमध्ये एक प्रकारे सैराटची पुनरावृत्ती घडल्याची घटना घडलेली आहे। एका मुलीने प्रेमविवाह केलेला होता। साधारणतः 5 वर्ष या लग्नाला झालेली होती आणि प्रेमविवाहाच्या रागातनं मुलीच्या घरच्यांनी जावयाची निर्घृण पद्धतीने हत्या केली। ही घटना घडली पिंपरोळीच्या हुडको परिसरामध्ये आणि याच पार्श्वभूमीवरती आरोपीचं घर पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला। या परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण असल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तही तैनात केलाय। जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरामध्ये सैराटची पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला बघावयास मिळालेलं आहे। या ठिकाणी मुकेश नावाच्या तरुणाची काल निर्घृण हत्या करण्यात आली। त्याच्या हत्येचं कारण असं होतं किंवा आरोप असा लावला जातोय की 5 वर्षापूर्वी त्याने जो प्रेमविवाह केला होता त्या प्रेमविवाहाच्या वादातूनच मुलीच्या नातेवाईकांनी हे हत्याकांड घडवून आणलं। याचबाबत आपण त्यांच्या परिवारातील काही सदस्यांशी बोलणार आहोत की नेमकं काल काय घडलं आणि मुकेशच्या हत्येचे नेमकं कारण काय आहे। ताई, काय सांगाल की नेमकं जो काल खून झाला ते नेमकं काय कारण होतं? नेमकं आता आम्हाला जे माहीत पडलं, आम्ही सकाळीच मुंबईवरून आलो, आम्हाला असं माहीत पडलं की शिल्लक कारणावरनं त्यांचं नेहमी होत होतं की ते प्रेमविवाह होता। तर सारखं 2-3दा झालं आहे त्यांचं आणि ते सतत बोलत होते की याला जीवाने मारणार, आम्ही जीवाने मारणार। तर त्यांनी तेच केलं। त्यांनी घरात वगैरे सगळं हत्यार करून ठेवलं होतं रेडी आणि जसा तो भेटला एकट्यामध्ये त्यांनी त्यांचं काम ते करून टाकलं। ताई, या ठिकाणी पोलिसांवरही आरोप झालेला आहे की त्यांनी पाहिजे तसं सहकार्य केलं नाही। ते असं आहे की बघा, एवढं जर त्यांच्या घरामध्ये सबूत होतं तर पोलिसांचं पण कामच होतं चौकशी करायचं। एवढं सबूत कुठून आलं? एवढं कोयता, चाकू, एवढं सगळे हत्यार एवढं जमा केले, एवढं कुठून आले? हत्यार घेणार म्हणजे कुणी दिले त्यांना एवढे हत्यार? जो एवढे त्यांनी वार केले एकावरती, एवढं पूर्ण फॅमिलीवरनं वार केले त्यांनी, पूर्ण किती 6-7 लोकांना केलं करते एवढं, म्हणजे त्यांना काय लायकीचे नाही ते। आज एवढा जीव घेतला, त्या कानूनने त्यांनी जर काय केलं असं तर कानूनने त्याला जेलमध्ये बंद करायला पाहिजे होतं। जर त्यांनी काही हरकत केली असती तर, किंवा मुक्का मारला असता, डायरेक्ट जीवावरनं त्यांचा घात नाही करायला पाहिजे होतं। आज 2-3 जीवाची बाई आहे ती 2-3 मुलं आहेत तिला काय झालं तर त्याची कोण घेणार जिम्मेदारी? जिम्मेदारी कोण घेणार?